नमस्कार सगळ्यांना. हॅलो. सगळ्यांना आत्मवंदन. खूप हृदयापासून मी सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्या माझ्या ध्यानी कुटुंबाचं. आणि आज काल अमावस्या होती ना, तर मी आशा करते की तुम्ही सगळ्यांनी ध्यान केलं असेल. आणि नसेल केलं तर आज रात्री करा, उद्या पण सुरू ठेवा साधना. कारण ही जी ऊर्जा आहे ती तुम्हाला जाणवेल पुढचे एक 2-3 दिवस तरी अजून ही एनर्जी असते. तर आपली ध्यान साधना रेकी करत राहा. मला 2 महत्त्वाच्या शेअरिंग सगळ्यांना करायचे, पण त्याच्या आधी आपण सगळेजण थोडंसं डोळे मिटून एकाग्र होऊ, शांत होऊ. आपले डोळे मिटून आरामात बसा. एक मोठा श्वास घेऊ आपण. आपल्या तोंडावाटे हा श्वास हळूहळू बाहेर काढा. आपल्या नाकाने एक मोठा दीर्घ श्वास आणि तोंडावाटे अगदी हळूवार सगळी हवा बाहेर जाऊ दे. पूर्ण आपली एकाग्रता आपल्या श्वासांवर घेऊन या. मी आत्ता केवळ या क्षणामध्ये आहे. दिवसभरासाठी आपल्याला जे काही अन्न, पाणी, हवा, ज्या काही आपल्या गरजा पूर्ण झाल्या, आजचा दिवस जो आपण बघितला, त्यासाठी सगळ्यात आधी आपण परमात्म्याचे, आपल्या गुरु मंडळीचे, एंजल्स, आर्कएंजल्स, सर्व ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आपण आभार मानू. आपल्या हायर सेल्फ, उच्च स्वचे आपण आभार मानू. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप आभार. हृदयामध्ये फील करा ती भावना. आपल्याला मिळालेला आजचा एक एक श्वास यासाठी आभार मानू. आपल्या घराचे आभार मानू. आपल्या कुटुंबियांचे आभार मानू. आपल्या श्वासांसोबत राहा. आपला एक एक येणारा जाणारा श्वास, श्वासांची गती, त्यांचा स्पर्श सगळं फील करा. शांत आणि स्थिर होत आहे. माझे विचार शून्य झाले. मी केवळ आणि केवळ या क्षणामध्ये आहे. आत्ता ना मला भूतकाळ आहे ना भविष्य आहे. ही शांतता फील करा. आपल्या आतमध्ये हा सायलेन्स, ही शांती केवळ आपल्या श्वासांची ये जा. डोळे बंद करून आपण आपल्या शरीराला फील करतो. माझ्या टाळू भागापासून माझं कपाळ मला जाणवतंय. माझा गळा, खांदे, छाती, पोट, जननेंद्रिय, आपल्या मांड्या, गुडघे, पिंढऱ्या आणि तळपाय, संपूर्ण शरीर फील करा. हीच आहे आपली चेतना, जी कुठल्या एका ठिकाणी नाही, सगळ्या शरीरामध्ये पसरलेली असते. सगळ्या शरीराला आपण या चेतनेने
अनुभव करू शकतो. आपले तळपाय आपल्याला फील होतात, जाणवतात. कुठे काही मुंगी चावली, डास चावला की लगेचच आपल्याला तिथं जाणवतं. हीच ती चेतना आहे, जी प्रत्येक ठिकाणी आहे. या चेतनेनी, या कॉन्शियसनेसनी मी माझे श्वास सुद्धा फील करते. आणि अगदी हळूवार आपले डोळे हळूहळू उघडा आणि या क्षणामध्ये या. तर आपण सगळेजण आता स्थिर झालोय थोडे. जिथं कुठलं आपलं मन होतं दिवसभर, तिथून सगळेजण आपण ह्या मुवमेंट मध्ये आलोय. कारण जे शेअरिंग मी तुम्हाला करणार आहे, त्याच्यासाठी थोडंसं आपल्या इकडचे तिकडचे गेलेले विचार, त्यांना एकाग्र मन आपलं करणं फार गरजेचं आहे. तर मी आज तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. कारण आपल्याकडे वेळेचं फार लिमिट आहे म्हणून. त्या गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि पटकन सांगायचा मी प्रयत्न करेन. तर पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे, की आपण टाईमलाईन हा शब्द ऐकला असेल किंवा नसेल किंवा येणाऱ्या काळामध्ये ऐकाल. तर आज मला असा एक संदेश येतोय, की हे जे कॉन्सेप्ट आहे टाईमलाईनचा तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा आहे. हे तुम्हाला माहित नाही असं नाहीये. ठीक आहे? पण लक्षात घ्यायचं, की हे आज का सांगितलं जातंय. ह्याच्या मागे काही कारण आहेत. हे सगळं जे मी सांगेन तुम्हाला हे सगळं माहितीये. पण त्याचं नाव फक्त बदललेलं टाईमलाईन म्हणू आपण आणि ह्याचा विचार करायचा आपण. हा मूळ हेतू आहे त्याच्या मागे. ठीक आहे? तर मी इथे तुम्हाला मागं बोर्ड ठेवलेला दिसत असेल. तर मी थोडंसं पुढे घेते. ठीक आहे? तर याच्यावर तुम्ही बघता इथं, की मी दिसतंय ना? ठीक आहे. तर आता एक इथं आपण काही कॉन्सेप्ट जसं बघू, की इथं आता एक व्यक्ती आहे. हं? त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये समजा जॉब करायचं ठरवलं किंवा मग त्याच्याकडे बिझनेसचा पर्याय आहे, त्याच्याकडे ऍक्टिंगचा पर्याय आहे आणि चौथं म्हणजे त्याला डॉक्टर व्हायचंय. असे 4 पर्याय तुम्हाला इथे दिसत असतील, की त्या माणसाला ना ह्या 4 इच्छा आहेत. ठीक आहे? तर तर जेव्हा मी असं म्हणते, की ह्या व्यक्तीकडं हे 4 पर्याय आहेत, जॉब आहे, बिझनेस आहे, ऍक्टिंग आहे. तो माणूस कुठला पर्याय निवडतो त्याच्यावर त्याचं सगळं पुढचं भविष्य अवलंबून आहे. आता तो प्रेझेंट मधून जो काही पर्याय निवडेल ह्याला चॉईस म्हणतो आपण. त्यांनी समजा जॉब करायचं ठरवलं, बिझनेस किंवा ऍक्टिंग किंवा डॉक्टर. ठीक आहे? ह्या दुसरा माणूस आहे, ह्याच्यासाठी पण 4-5 असे अनेक पर्याय असणार आहेत. त्यातला तो एक निवडेल आणि त्याचं भविष्य ठरवेल. आता ह्याला काय म्हणतो आपण आपल्या फिजिक्सच्या भाषेमध्ये ह्याला आपण म्हणतो टाइमलाईन. म्हणजे ह्या माणसाने निवडलं की मला बिझनेस करायचा आणि त्या बिझनेस करताना त्याची एक टाइमलाईन फिक्स झाली की त्याला त्याचं आयुष्य बिझनेस करत जगायचंय. ह्यानी ठरवलं की मला हा पर्याय निवडायचा आहे आणि तो त्या पद्धतीने काम करायला लागला. आता काय होतं, हे सांगण्यामागचं हेतू सांगते. बऱ्याच वेळेला आपण बिझनेस आता हा माणूस करायला लागला की मग त्याला असं वाटतं कुठेतरी पुढे गेल्यानंतर अरे काहीतरी त्याला संकट येतात, अडचणी येतात आणि त्याला वाटतं अरे आपण जॉब केला असतं बरं झालं असतं ना. ठीक आहे. म्हणजे हा एक पर्याय त्याच्याकडे होता. मग तो काय करतो बिझनेसमध्ये त्याला खूप नुकसान होतं, खूप अडचणीमध्ये येतो पुढे जाऊन आणि मग काय होतं, की त्याला त्याचं जी म्हणजे त्याला असे अपॉर्च्युनिटीज येत जातात, की त्याला जे जॉबकडे घेऊन जातात. आता काय झालं बघा 2 टाईमलाईन होत्या. हे बिझनेस करता करता हा माणूस जॉबमध्ये आला. म्हणजे खरं तर ह्याचा जो पर्याय होता कदाचित जॉबचाच होता. पण त्यांनी काय केलं त्याच्या पर्यायांनी बिझनेस निवडला आणि त्या जॉबमध्ये आल्यानंतर पुढे काय झालं, की त्याला भरपूर यश मिळालं. सोबतच त्याचे जे गोल्स होते, त्याला काय-काय ठरवलं होतं त्यांनी, की मला फॉरेनला जायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. हे सगळं त्याला जॉबमधून मिळालं, जे त्याला बिझनेसमधून मिळालं नसतं. कारण बिझनेस आपण समजू तो भारतातच करत होता. ठीक आहे? हे एक उदाहरण झालं. हं. आता हे सांगण्यामागचा हेतू काय आहे, की हा जो काही सोल आहे, हा जो आत्मा आहे, त्यांनी काय ठरवलेलं असतं त्याचा सोल पाथ, की त्याला ह्या जन्मामध्ये आल्यानंतर त्याचा जो सोल प्लॅन घेऊन येतो, की मला पृथ्वीवर गेल्यानंतर माझ्या मागच्या किंवा काही अशा इच्छा आहेत. माझी इच्छा आहे मला फॉरेनची ट्रिप करायची. माझी इच्छा आहे, की मला मी ज्या क्षेत्रामध्ये जाईन तिथं
मला चांगले रिवॉर्ड बक्षिसं मिळाली पाहिजेत, समाधान वाटलं पाहिजे मला त्या कामामध्ये. असं मला एक पर्याय माझ्या ह्या जन्मामध्ये मला करायचंय. सोबतच ह्या जॉबमध्ये केल्यानंतर त्याच्यासोबत काही अशी लोक त्याच्याशी जोडली जातात जी त्याला खूप त्रास द्यायला लागतात. आता हे कुठल्या तरी जन्मामध्ये त्याच्याबरोबर ती लोक येणार असतात, जोडली जाणार असतात, जी त्याला खूप त्रास देतात. आणि आपण म्हणतो ना ऑफिस पॉलिटिक्स हे ते सगळ्या गोष्टी, ते ह्या सगळ्या त्याच्याबरोबर इथं घडायला लागतात. ठीक आहे. आता जर त्यांनी बिझनेसच तो करत राहिला असता समजा, तर त्याला जिथं फॉरेनला जायला मिळायला पाहिजे किंवा त्याची जी इच्छा होती ती पूर्ण झाली नसती. मग काय होतं की तो काय करतो की जॉब करायचा निर्णय घेतो. त्या जॉब जाऊन पुढे जाऊन अचानकच त्याच्या पुढे अब्रॉडच्या ऑपॉर्च्युनिटी येतात फॉरेनला जो जातो. म्हणजे काय झालंय, ह्या दोन वेगळ्या रियालिटीज होत्या. हे दोन वेगळे टाइमलाईन आपण ह्यांना म्हणतो. दोन वेगवेगळे पर्याय. त्यांनी जरी पहिला जॉब निवडायला पाहिजे होता, पण त्याची इच्छा होती मला बिझनेस करायचा, म्हणून तो पहिल्यांदा आयुष्याच्या टप्प्यावर बिझनेस निवडतो. पुढे जाऊन काही अशा घटना घडतात, त्याला आतून असं एक फिलिंग यायला लागतं की मला काही बिझनेस आता करायचा नाही, मला खूप नुकसान व्हायला लागलं किंवा मला इंटरेस्ट राहिला नाही किंवा खूप त्रास होतोय मनस्ताप. अशा वेळी तो काय करतो, जॉबमध्ये स्विच होतो. आपल्या बाबतीत किती वेळा तर असं आपण घडताना बघितलंय. म्हणजे काय झालं, ह्या दोन वेगवेगळ्या ज्या टाइमलाईन आहेत ना, त्या काय झाल्या पुढे जाऊन मर्ज झाल्या, एक झाल्या. ठीक आहे. हे एक उदाहरण लक्षात ठेवा. आता ही व्यक्ती आणि ही व्यक्ती हे दोन्ही पण ना वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. ह्यांना दोघांना समजा आपण असं समजू की लग्न करायचं होतं. त्यांचं लग्न झालं नाही. पुढं काय झालं, हा जॉबमध्ये गेल्यानंतर ह्या व्यक्तीचं तोपर्यंत दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न झालेलं आहे. म्हणजे त्या माणसाची ह्या व्यक्तीची टाइमलाईन आहे ना, रियालिटी ती वेगळी वास्तव ऑलरेडी सुरू झालंय तिच्या नवऱ्यासोबत. आपण समजू की स्त्री आहे. पण नवऱ्यासोबत पुढे जमेना. ठीक आहे. म्हणून तिने घटस्फोट घेतला आणि जेव्हा हा जॉबमध्ये होता ही पण इथं जॉबला आली आणि त्या दोघांचं रिलेशन सुरू झालं आणि त्या दोघांनी लग्न केलं. समजलं. म्हणजे आता जेव्हा हे बिझनेसमध्ये होते तेव्हाच खरं तर ह्यांचं लग्न व्हायला पाहिजे होतं. पण दोघांनी पर्याय वेगवेगळे निवडले. पण पुन्हा भविष्यामध्ये हिचा घटस्फोट झाला आणि ही व्यक्ती हिच्यासोबत येऊन त्यांचं रिलेशन झालं आणि लग्न झालं. म्हणजे हे जे आहे की ह्यांचं काहीतरी जे कार्मिक बंधन आहे ते खरं पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण त्याला उशीर लागला. पण ह्या दोघांचा जो प्रवास आहे हा एकत्र आहे. त्यामुळे ते कसं तरी कुठून तरी कनेक्शन होऊन ते दोघं येणार हे मात्र नक्की. मग ते ह्या पद्धतीने एकत्र येतात. तर हे झाले की तुम्ही टाइमलाईन शिफ्ट म्हणा, टाइमलाईन याला म्हणतात की टाइमलाईन तुम्ही बदलणे. या माणसाने बिझनेसमधून डायरेक्ट जॉबमध्ये गेला. आता ह्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व असते, एक तर हा काय पर्याय घेतो त्याच्यावर तो उशीर होणं. आपण म्हणतो ना, अरे आम्हाला ही गोष्ट मिळायला आयुष्याची एवढी वर्ष लागली. तर आपल्या पर्यायांवर हे खूप असतं. ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, जर ते तुमच्या नशिबात आपण म्हणतो ना, तुमच्या रियालिटीमध्ये जर आहे वास्तवामध्ये, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार. पण आपल्या पर्यायांवर हे खूप डिपेंड असतं. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपला सोल प्लॅन, ह्याला आपण ब्लू प्रिंट असं म्हणतो, प्लस आपल्या ज्या इच्छा राहिलेल्या असतात मागच्या जन्मातल्या, काही इच्छा आपल्या अर्धवट राहिलेल्या असतात. आपल्याला काही कर्म करायचे असतात. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाऊन एक सरकारी अधिकाऱ्याचा रोल प्ले करायचा आहे, पण भीती खूप आहे मनात. पॉलिटिक्समुळे ते जमत नाहीये, ते इच्छा नाही होते. मग ते तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये जाऊन ती रोल प्ले करणं गरजेचं असतं. त्यावेळी हे सगळा तुमचा सोल प्लॅन प्लस तुमच्या इच्छा काय राहिल्या त्याप्रमाणे एक प्लॅन डिझाईन केला जातो, की तू एक काम कर बाबा, तुला फॉरेनला फिरायची इच्छा आहे ना, मग तू जॉबमध्ये जा. तुला तिथं मिळून जाईल. कुठल्या तर तुझे कष्ट कर, तू थोडे चॉईसेस, तुझी स्किल वाढव, हुशारी वाढव आणि त्याच्यातून तुला मिळेल. पण हा व्यक्ती काय करतो, पहिली सुरुवात बिझनेसनी करतो आणि मग नंतर जॉबमध्ये जातो आणि मग बिझनेस जेव्हा त्याचा घाट्यात येतो तेव्हा तो नशिबाला दोष द्यायला लागतो. अरे अच्छा, माझा काय, मी एवढे कष्ट करून काही उपयोग नाही झाला. पण ह्या बिझनेस सोडण्यामध्ये त्याचं किती चांगलं भलं असतं हे त्याला कळत नाही आणि हे त्यांनी सोडावं म्हणूनच ती संकट आलेली असतात. म्हणूनच तो त्रास त्याला होत असतो. हे पण ते आपल्याला पुढे जाऊन हळूहळू जेव्हा जॉबमध्ये त्याला सक्सेस मिळतो तेव्हा या गोष्टी रिअलाइज व्हायला लागतात. ठीक आहे. आता ह्यामध्ये अम, दोन गोष्टी आपण महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. आपण खूप इच्छा करत बसतो आणि वाट बघत बसतो की ते फळ आपल्याला कधी मिळेल, कसं मिळेल, हे होईल का. पण हा एक पर्याय झाला, हा एक पाथ झाला जिथं आपण इच्छा धरतो, वाट बघत बसतो फळाची. दुसरं काय झालं की आपण आत बदल करतो. हे जे आता आपण ध्यान, अफर्मेशन डेली हे सगळं करतो, हे काय करतोय आपण, आपल्या आत बदल करतोय, आपल्या विश्वासांमध्ये बदल करतोय. आपण जसा विचार करतो त्याच्यात बदल करतोय. हे केल्यामुळं काय होतं, त्या ध्यानामधून किंवा ह्या सगळ्या मार्गात आल्यानंतर आपल्याला एक क्लॅरिटी मिळायला लागते आणि आपण आपला सर्वोच्च पाथ जो आहे आपल्या हिताचा, म्हणजे डायरेक्ट त्याला जॉब करायची इच्छा होईल मग.
अशा पद्धतीने त्याला बिझनेस लॉंग रूट झाला ना, बिझनेस कडून हा जॉब कडे गेला. तर हा जो लॉंग रूट आहे ना, हा टळतो अशा वेळी, जेव्हा आपण आतमध्ये विश्वास ठेवायला लागतो, आपले आतले जे आवाज आहेत त्याला ऐकायला लागतो, आणि डायरेक्ट मग आपण तो जो रिझल्ट असतो आपल्याला मिळणार तो पटकन मिळतो. तुम्हाला ते त्या आयुष्यात मिळणार असतंच, पण ते तुम्ही किती लवकर आणि किती उशीर करता हे सगळं तुमच्या पर्यायांवर आहे, असं इथं सांगायचंय. त्यानंतर हे आतले बदल म्हणजे काय? आपले विश्वास बदलणं. आपल्याला कुणीतरी सांगितलं की तू हे करू शकत नाही, म्हणून ते न करणं. भीती, की आपल्याला लोक काय म्हणतील. एक मिनिट, मी आता हे ठेवते खाली. मेन मला जे सांगायचं होतं टाइमलाईनचं ते सांगून झालंय. तर ह्यामध्ये मेन काय असतं, की तुम्हाला कोणीतरी सांगतंय की तू हे कधीच करू शकणार नाही, त्यावर विश्वास ठेवणं, पण स्वतःवर नाही. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम असतो. दुसरा असतो की भीती असते, की लोक काय म्हणतील. हा फार फार मोठा एक ब्लॉक आहे आपल्या आयुष्यातला. एनर्जी ब्लॉकेज सगळ्यात मोठं काय, की भीती. त्यानंतर ओव्हर थिंकिंग. अरे, पण मी समजा बिझनेस चालू केला, पण हे असं झालं तर, पण ते तसं झालं तर. आता तुम्हाला लक्षात येते की प्रॉबॅबिलिटी, जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये मॅथ्स मधली जी लोक आहेत त्यांना माहिती की प्रॉबॅबिलिटी म्हणजे काय, शक्यता. तर हे सगळं आपल्या रिअल आयुष्यामध्ये लागू पडतं. हे सगळे आपली विचार आहेत ना, आपली ही मन आहे ना, किंवा ब्रेन आहे ना, हे त्या पद्धतीनेच काम करतं. तुम्ही हे थोडंसं विचार करावा म्हणून हाच टॉपिक मला शेअर करायला सांगितलाय. कारण मी जेव्हा ह्याच्यावर विचार करते ना, तर तेव्हा मला खूप गोष्टी उलगडत जातात. तर आपल्या सगळ्यांचे ब्रेन पॅटर्न्स जे आहेत ना, ते सेम आहे. मेंदूचा विचार करायची पद्धत. तर लक्षात घ्यायचं की माझ्या आयुष्यामध्ये मी भीतीमुळं किती गोष्टी आजपर्यंत सोडलेल्या आहेत. अपॉर्च्युनिटी, नको रे बाबा, मला नाही करायचं, मला भीती वाटते, नाही झालं तर काय. करेक्ट. तर आपल्या आयुष्यातले अडथळे मेन काय, विश्वास, भीती, त्यानंतर असं दृष्टिकोन, आणि कुठलाही बदल आपल्याला नको असतो. जसं चाललंय तसं राहू दे, कशाला उगी करत बसायचं. हा पण एक आपला मोठा एनर्जी ब्लॉकेज असतो, जो आपल्या टाइमलाईन शिफ्टिंग मध्ये त्रास देतो. लक्षात घ्या, ह्या सृष्टीला, ह्या ब्रह्मांडाला, भगवंताला कधीही आपल्याला त्रास द्यायचा नसतो. आपणच हे जे धडे अनेक जन्मांपासून राहिलेले असतात ना, ती ह्या जन्मामध्ये सेम पॅटर्नने आपण चालतो. आता एक फक्त प्रश्न सगळ्यांनी स्वतःला विचारायचा. आपण सगळेजण ह्या सत्रामध्ये नसलोय, त्याच्या आधीच आयुष्य आठवायचं. मी म्हणेन खूप बदल नाही, मी असं म्हणत नाही, पण 1% तर प्रत्येकाच्या विचारात बदल झाला असेल, की आपण जे अफर्मेशन वाचतोय ग्रुपमध्ये, तर कुठेतरी मनातली एक भीती कमी झाली, की बाबा माझ्याबरोबर पण दैवी शक्ती आहेत. हे विचार केल्यानंतरच आपल्याला किती बरं वाटतं. कारण आयुष्यात प्रत्येकाला एक सपोर्ट पाहिजे. माझ्यासोबत कुणीतरी पाहिजे बाबा, की जे माझी मदत करेल, मला संरक्षण देईन, कुणीतरी मला मी आहे, तू काळजी करू नको, हे म्हणणारं कुणीतरी पाहिजे. जेव्हा स्वामी समर्थांचं वाक्य ऐकतो आपण, भिवू नको तुझ्या पाठीशी, का म्हटले असतील स्वामी असं? थोडा विचार करा, की पाठीशी आहे हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपलं एक बळ येतं आपल्या अंगामध्ये, की कोणीतरी जेव्हा म्हणतं की तू जा पुढे, मी आहे, काही टेन्शन घेऊ नको तू, असं म्हणलं तरी आपल्याला बरं वाटतं. तर हा पॅटर्न आपल्या मेंदूचा समजून घ्या, की त्याला असं सारखं पाहिजे असतं, एक कम्फर्ट पाहिजे असतो, की आहे बाबा आपल्यासोबत कोणीतरी. तर हे सगळे ब्रेन पॅटर्न ह्या टाइमलाईन मध्ये काम करतात. जितकं आपण ह्या ध्यानात येण्यासाठी उशीर केला आलो असतो आपण, 100% आपण सगळे भेटलो असतो. म्हणजे माझं स्वतःच एक उदाहरण तुम्हाला म्हणून सांगते. ग्रेट मेघना. मेघनाने खूप छान लिहिलं. मी काय विचार करते त्याचं मी अनालिसिस करत असते. हेच महत्वाचं आहे, की मी काय विचार करते हेच मला कळलं पाहिजे. आणि हे सगळ्यात उच्च कोटीची विचारधारा आहे, की माझ्या आत्ता विचारांवर लक्ष यायला लागले माझ्या. मी कशी वागतीये, मी कशी बोलतीये, किंवा मी कसं रिॲक्ट करते, रागाला येते का. आपल्याला हे दोष द्यायचा नाही कुठलाही, पण फक्त माहित करून घ्यायचं माझा पॅटर्न काय आहे बाबा. राग येतो तर ठीक आहे, हरकत नाही, रागाला येते, चिडचिड होती, त्याच्यात काही वाईट नाहीये, पण किमान माहित पाहिजे की मी या गोष्टींना रिॲक्ट करते, ह्या गोष्टींवर माझा राग येतो. तर हे सेल्फ अनालिसिस जे म्हणतो ना, हे करण्यासाठी आपण ही साधना करायला लागलोय. आणि ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यात बदल होतात. जर आपल्याला त्याचा आजारच कळला नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. तर ही साधं गोष्ट आहे. आणि हे जे टाइमलाईन शिफ्ट आता तुम्ही ह्याच्या पुढे ऐकाल, आपण म्हणतो ना, की अरे एकदा संकट सुरू झाली ना, की एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक. एक एक असं होतं बघा, आयुष्यात अशी एक वेळ येते, की एका मागे एक खूप संकट येतात. कुणीतरी आजारी पडतं, कर्ज एवढं मोठं होतं, जॉब जातो, बिझनेस लॉस होतो, घरामध्ये अजून प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे सगळी संकट एका वेळेस येतात.
हे का असं होतं? कारण त्या माणसाच्या जे काही त्याची राहिलेली आहेत, तर असं होऊ शकलं असतं की आजारपण 2 वर्ष, कर्ज पुढं 1 वर्ष, त्यानंतर पुढे अजून 1 वर्ष बायकोचं मुलांचं आजारपण समजा, त्यानंतर पुढचे 2 वर्ष जॉब लॉस आणि जॉब मिळत नाहीये. ह्या सगळ्या कालावधीला किती वेळ गेला असता, त्याची 5 ते 6 वर्ष ह्याच्यात गेली असती. मग तो सोल काय म्हणतो, तो आत्मा काय ठरवतो, आपण एक काम करू, हे सगळे कुटुंबाचे निर्णय असतात कारण हे कलेक्टिव्ह वर परिणाम होणार आहे ना. कर्ज म्हणजे बिझनेस लॉस झाला तर सगळ्या कुटुंबावर त्याचा परिणाम आहे. मग ते सगळे मिळून ठरवतात की आपण काय करायचं, ही सगळी संकट आपण जर एकदम घेतली स्वतःवर तर आपण तेवढा वेळ वाचवू शकतो. असा एक फॅमिली डिसिजन, कलेक्टिव्ह कॉन्शियस, कलेक्टिव्ह असं एक डिसिजन ते घेतात. आणि त्याप्रमाणे तुम्ही बघता काही कुटुंबातली लोक म्हणतात, अहो आमच्या मागं ना एका मागे एक 7.5 लागल्यासारखं सुरू झालंय, एक झालं की एक, एक झालं की एक. तर ह्यामुळं की ते काय करतात, 3-4 गोष्टी एकामागे एक घडण्यापेक्षा ते सगळं एकत्र घेतात. संकट सगळ्याचा एकदम सामना करू म्हणजे सगळे भोग आपले संपतील असं म्हणून त्या गोष्टी ते पार पाडतात. काही जणांचे ते चालूच राहतात, त्यांचे भोगच संपत नाहीत. ते म्हणतात कशामुळं, कारण त्यांचा हा विश्वास पक्का झालेला असतो की आमच्या नशिबामध्ये सुख नाहीये, शांती नाहीये. हे काय इनर बिलीफ्स आहेत, आयडेंटिटीज आहेत. हे जोपर्यंत बदलत नाहीत, म्हणून आता जे आपण अफर्मेशन करतोय. आज तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता अमृता आणि कुणीतरी, की ती मुलगी सांगते तिचा अनुभव. ती म्हणते की आज छान काय होणार आहे माझ्या आयुष्यात, असं ती सारखं विचारा म्हणते की अरे माझ्या आयुष्यात आता आज काय छान होणार आहे. तर हे ऍक्च्युली ब्रेनला आपल्या सिग्नल देतो आपण. त्याला म्हणतो तयार हो, काहीतरी छान येणार आहे आपल्याकडं, काहीतरी मिरॅक्युलस येणार आहे, चमत्कारिक येणार आहे आपल्याकडं. हे आपण ते बाहेर सिग्नल सोडत असतो. आणि ज्या वेळेस मी सारखं असं म्हणते की आमच्या नशिबात असंच आहे बघा, किती पण कष्ट करा, आम्हाला तर काय फळ नाही आमच्या नशिबात, हे हे म्हणजे काय की आपली ती बिलीफ सिस्टम बनते. 2-3 अनुभव आले किंवा कुणी काही म्हणलं किंवा आपल्या कुटुंबावर एकदम संकट आली, पण त्या संकटांकडे आपण असं बघत नाही की काहीतरी आहे जे आम्हाला शिकवलंय आणि आता त्याच्यातनं आम्ही पार झालोय. आता आम्ही जे काही पुढचं आहे ते वेगळ्या विचारांनी प्रयत्न करू. पण ते विचार आपले सेम, विश्वास सेम, मग परिस्थिती पण सेम, रिझल्ट पण सेमच मिळणार. तर ह्या टाइमलाईन मध्ये सांगायचा मला प्रयत्न हा आहे की जेव्हा आपण हे टाइमलाईन बद्दल बोलतो की आता समजा मी हे आता ध्यान सुरू केलं नसतं, मी माझ्या माझ्या जॉबमध्ये आयटी मध्ये तिथंच बसले असते, तर ती एक जी विपुला त्या लाईफमध्ये ऑलरेडी जगती आयटी मध्ये, आणि तुम्ही सगळे काय झालं असतात, कुठल्या तरी वेगळ्या संस्थेला जॉईन झाला असतात, तिथं जाऊन ध्यान शिकला असत असं आपण समजू. ठीक आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचं वास्तव आता वेगवेगळं आहे. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. मी माझ्या माझ्या जॉबमध्ये रोजच्या कटकटी सगळ्या सुरू आहेत, त्या आहेत त्या. पण त्यामध्ये मला कुठेतरी आतून एक कॉलिंग आलं, एक इच्छा आली की मला हे नाही करायचंय आता. हे जॉब हे माझं फील्ड नाहीये. मला आतून अशी सारखं यायला लागलं की मला काहीतरी वेगळं सुरू करायचंय. मी ध्यानामध्ये आले आणि एक ध्यान सत्र आपण सुरू करावं, हे जे काही मला आलं ते मी उचललं आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली. त्यामुळं काय झालं, रियालिटी चेंज झाली. समजतंय, जिथं मी आयटी मध्ये जॉब करणारी व्यक्ती, अचानक मी वेगळ्या फील्डमध्ये आले आणि आपण सगळे जोडले गेलो. म्हणजे आपण आपली रियालिटी क्रिएट केली. तुम्ही जे मला म्हणता ना की तुझ्यामुळे आम्ही ध्यानात आलो किंवा काय आलो, ऍक्च्युली हे सगळं मॅनिफेस्टेशन आहे. आपल्या सगळ्यांचा एक डिसिजन ठरलेला असतो. जी जी लोक ह्या सत्रात जोडलेली असतात, ते सगळं ठरलेलं असतं ऑलरेडी की कधी यायचंय. काही लोक काय करतात, आत्ता करणार नाहीत ध्यान सांगून सुद्धा, ते तसंच त्यांचं आयुष्य जगतील. काहीतरी घटना अशी घडेल, मग पुन्हा ते ध्यानाकडे येतील, या नाही तर दुसऱ्या सत्रामध्ये. पण ते येतील. म्हणजे काय झालं, फिरून यावं लागलं, लॉंग रूट. आपण म्हणतो ना, इतकी वर्ष लागले आपल्याला हे सगळं समजून घ्यायला, पण ती वेळ यावी लागते. जोपर्यंत आपला तो लर्निंग, ते धडे संपत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हे साधना मार्ग दिसत नाही, आपल्याला आतली शक्ती समजत नाही. आणि एकदा का आपण इथं आलो आणि आपल्या स्वतःवर काम करायला लागलो, की मग तुम्ही सगळ्या कर्मातनं सुटता. ध्यानात आल्यावर कर्म जळतात, हे का म्हणतात, याचं रिझन आहे की तिथं आल्यानंतर तुम्हाला ते नॉलेजच येऊन जातं की माझ्या आयुष्यात जर पुढे संकट वाढून ठेवली तर मी त्यांना कसं बदलायचं. एकतर आपण काय शिकतो की जे आहे ते ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्टन्स वाढतो आपल्या आतला. आणि हेच धडे आपल्याला शिकायचे असतात की तुम्ही किती लवकर ते ऍक्सेप्ट करता. नाही केलं तर मग तुम्ही त्याच सायकलमध्ये फिरत बसता आणि मग तुम्ही ती टाइमलाईन कधी बदलत नाही. म्हणजे जी एक रियालिटीमध्ये एक अशी, आता नीलमचं नाव समोर आलं म्हणून, अशी एक नीलम तिथं वाट बघत थांबलीये, तिचं एक स्वरूप, की जी कुठल्याही संकटाला घाबरत नाही, जी धाडसी आहे, जी स्वतःचे निर्णय स्वतःच्या मनाच्या आवाजावरून घेते, ना की दुसरा कोण तिला काय म्हणतोय. अशी एक नीलमचं स्वरूप तिथं ऑलरेडी एका
ब्रह्मांडामध्ये येऊन तिची वाट बघत थांबले, कधी ही माझ्याकडे येणार असं म्हणून. मग ही जी नीलम आहे इथं आत्ता आपल्या बरोबर आहे, ती जेव्हा स्वतःवर काम करेल, विश्वास ठेवेल, ते अफर्मेशन करेल, स्वतःच्या ब्रेनला सतत असे सिग्नल देईल की माझ्याबरोबर दैवी संरक्षण आहे. असं करत करत जेव्हा ती स्वतःवर काम करेल इनर, तेव्हा ती त्या व्हर्जन सारखी बनेल. आणि मग एक दिवस तिच्या लक्षात येईल मागं वळून बघितल्यानंतर, केवढे बदल झाले माझ्या आयुष्यात. विपुलाताईमुळं किती बदल झाले. समजतंय? तर हे बदल मी नाही करत आहे, हे बदल तुम्हीच तुमच्यामध्ये करताय. फक्त एक माध्यम म्हणून. कारण इथं सगळ्यांशी जोडणं, जुळणं आणि हे सत्र घेणं, हे आपण सगळ्यांनी मिळून बसून प्लॅनिंग केलेलं आहे, की ह्या काळामध्ये विपुला तू येशील किंवा दुसरं कुणीतरी. पण इथं मला अप्रूव्हल मिळाले कारण माझं काहीतरी कर्म आहे सगळ्यांबरोबर. त्याशिवाय आपण कुणाला भेटत नाही. म्हणजे अगदी ती छोटी शिवन्या, ती किती लहान आहे, ती पण ध्यान सत्राला येऊन बसते. तिच्यासोबत पण माझं काहीतरी कार्मिक आहे. म्हणून आम्ही ह्या सत्रामध्ये जोडले गेलोय. नाहीतर कोण लहान मुलगी इथं येऊन ध्यानाला बसते. पण कुठंतरी तिला लहान वयामध्ये हे सगळं नॉलेज घ्यायचंय. ती किती ध्यान करत असेल नसेल, जे काय असेल ते असेल. पण ती येऊन जुळली माझ्याशी. सो हे समजून घ्या की काहीही प्लॅनिंग शिवाय होत नाही. आता जेव्हा आपण खूप संकटात आहेत, एखाद्या व्यक्तीला खूप आजार आहे, मोठा डॉक्टरांनी त्याला काही दिवसांचीच दिलेले. आपण मग महामृत्यूंचे जप करतो किंवा कुठल्या देवाचं करतो. त्यावेळी काय होतं? त्या माणसाची टाईमलाईन मध्ये एकतर मृत्यू असतो पुढे जाऊन, किंवा त्याला बरं होणं असतं, किंवा तो खूप वर्ष असंच बेडवर बेड रिडन झालेला. असे 3 पॉसिबिलिटी आपण समजू. त्या घरच्यांनी आणि त्या माणसानी कुठल्या तरी गुरूंचं किंवा देवतेची उपासना सुरू केली. त्यावेळी त्या देवतेची जी ऊर्जा असते, ती त्याला सगळ्या संकटातनं बाहेर पण काढते. ठीक आहे. पण ते कशावर, की पुढे जाऊन त्याचा जो सोल प्लॅन असतो तो चेंज होणार. त्यांनी ठरवलेलं असतं, या दरम्यान माझा मृत्यू मला होणार. जे काही असेल ते माझी कर्म करून मी ह्या आजाराने जाईन. असं ते सगळं प्लॅन झालेलं असतं. पण अचानक त्याला असं जर वाटलं, की मला माझा पर्याय बदलायचा आहे, चॉईस बदलायचा आहे. मला मला अजून जगायचं असं त्याला वाटलं, तर जेव्हा ते उपासना करतात, प्रार्थना करतात, तर त्यातून ते बाहेर पडू शकतात. आपण कितीतरी उदाहरणं बघितलीत. व्हेंटिलेटरवरून माणूस परत आलाय, आयसीयू मधनं एकदम आता जातोच की काय असं समजून तो माणूस पुन्हा व्यवस्थित झालाय. तर हे काय झालं, त्याची टाईमलाईन त्यांनी शिफ्ट केली. मग पुढे अनेक वर्ष तो माणूस जगतो व्यवस्थित आणि मग नंतर जे असेल ते. पण हा जो टाईमलाईन मधला बदल आहे, तिथं आपले हे गुरु, हे देवता या पद्धतीने आपल्याला मदत करतात. पण जेव्हा आपण अशा देवतांची, गुरूंची मदत घेतो, तर त्यांचं ते कर्म असतं आपल्याबरोबर. ते ऋण असतं, त्यांचं कर्ज असतं आपण म्हणतो. ते कर्ज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांना परत करावं लागतं. ते आपण ह्या जन्मामध्ये येऊन त्यांच्या मठात जाऊन सेवा करणं, त्यांची उपासना करणं, त्यांच्या पोथी वाचणं, माळ ओढणं, जप ओढणं, हे सगळं जे करतो, देवळात जाऊन त्यांना अभिषेक करणं, हे त्या पद्धतीने आपण त्यांचं ऋण फेडतो. कारण त्यांनी कुठल्या तरी लाईफ टाईम मध्ये, जन्मामध्ये आपल्याला कुठल्या तरी मोठ्या संकटातनं बाहेर काढलेलं असतं, जिथं आपण त्यांची मदत घेतो, म्हणजे त्यांची एनर्जी घेतो. तर हे जे मी सांगते ना, हे बऱ्यापैकी मी काही गोष्टी वाचलेल्या आहेत, काही गोष्टी मी माझ्या स्वतःच्या अनुभवातनं तुम्हाला सांगते. माझ्या डोळ्यासमोर मी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल केला. तो म्हणजे की मी अचानक माझं फील्ड चेंज केलं. आज माझं टॅरोचं सर्टिफिकेट पण मला मिळालं. तर हे मी स्वतःला बघितलं होतं या ठिकाणी, की मी हे शिकवतीये तुम्हाला. आणि जर तुम्ही आजचा व्हिडिओ माझा बघितला असेल, त्या व्हिडिओमध्ये जे डॉक्टर असतात, त्या पुस्तकातले, त्यांना जसं ते स्वप्नांमध्ये दिसत असतं, की पुढे काय करायचंय, त्या लोकांना सांगायचंय. सेम तसं मी माझ्या स्वप्नात बघितलं होतं, की मी लोकांना हे शिकवतीये, चक्रांबद्दल माहिती. आणि मी हा अनुभव एकदा सांगितला सुद्धा आपला. आणि हे मला जेव्हा ते पुस्तक वाचलं वगैरे, तेव्हा त्या गोष्टी आपोआप आठवायला लागल्या सगळ्या. म्हणजे समजतं, की हे कसे आपले डॉट जोडले जातात. आता उदाहरणार्थ मेघना, तिचं शिक्षण सीए झालेलं आहे. आणि तिला 2 लहान मुलं आहेत. आता ती जेव्हा माझ्याशी जोडली गेली होती, जेव्हा मी ऑक्टोबरमध्ये तिला भेटले, तिला आयुष्यात कधी वाटलं नसेल, की आपण आता हे ध्यानाला वगैरे लागू किंवा असं आपण काही करू किंवा आपल्यात हे बदल होतील. पण आज आलाय फेब्रुवारी महिना. फेब्रुवारी महिन्यापर्यंत मेघनामध्ये जे बदल झालेले आहेत, जेव्हा ती बघेल आता, म्हणजे काय केलं मेघनानी, की हे जे आपण इथे शिकवतोय, जे ऐकतोय आपण, त्याच्यावर विश्वास ठेवून ती पुढे चालली. सेल्फ डाऊट सगळ्यात मोठा अडचण. सतत शंका घेणे, सतत ओव्हर थिंकिंग करणे. हे आपल्याला म्हणजे आपल्याला काय म्हणतात, हेच पॅटर्न आहेत जे आपल्याला जन्मोजन्म आपल्यासोबत आहेत. म्हणून आपण आपली प्रगती करू शकलो नाही. आणि ते आपल्याला बदलायचे ह्या जन्मामध्येच. म्हणून तुम्ही इथं आहात. समजतंय? आपण सगळे इथं असण्याचं, एकत्र असण्याचं कारण हे, की आपण सगळेजण, जसं मी म्हणलं, एका बोटीत आहोत. त्याचं उत्तर आज सांगते. एका बोटीत आहोत म्हणजे आपण सगळेजण आपल्या
जन्मोजन्मीचे हे जे संस्कार आहेत, हे पॅटर्न आहेत, हे तोडायचा प्रयत्न करतोय. आणि कसं तोडणार आहे? कुठली तरी पूजा करून, काहीतरी करून असं नाही. हे आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी हे आपण बदलणार. हळू-हळू प्रोसेसनी. आणि मी जसं म्हणलं ना, की माझ्या डोळ्यासमोर मी माझी टाईमलाईन शिफ्ट होताना बघितली. म्हणजे काय, जेव्हा मी ऑफिसमध्ये होते, तेव्हा मी तुम्हाला खरं सांगते, एवढं चांगलं पॅकेज होतं, सगळं व्यवस्थित होतं माझं. पण मला तिथं ना खूप आतनं असं कॉलिंग येत होतं. मला असं वाटत होतं, मला हे नाही करायचं, माझा काहीतरी वेगळा हेतू आहे. जेव्हा मी कॅबमध्ये बसायचे ऑफिसच्या, तेव्हा ट्रॅव्हल करताना सारखं बसमध्ये, जेव्हा मी टी-सी-एसमध्ये होते, तेव्हा मी सारखा असा विचार करत होते, की हे 9 ते 5 करायला मी आलेली नाहीये. माझा काहीतरी वेगळा हेतू आहे. पण काय हे कळत नव्हतं. क्लॅरिटी नव्हती. पण जेव्हा-जेव्हा मी तो विचार करायचे, मला नंबर्स दिसायचे. मी जसं सांगितलं, माझ्या नंबर्सची सुरुवात 5, 5, 5, 10, 10. तर हे काय आहे? हे नंबर्स म्हणजे काही जादू नाहीये. हे आपलं पॅटर्न जे असतो ब्रेनचा, ते सांगायला लागतं, की तुझे जे विचार आहेत आत्ता, ते खूप इंटेन्स आहेत. खूप तीव्र विचार आहेत. आणि त्यावेळी जेव्हा आपले तीव्र विचार येतात, इच्छा येते आतून, आतून येते हृदयातनं, त्यावेळी नंबर आपल्याला दाखवले जातात. म्हणजे आपला ब्रेन आपल्याला दाखवतो, की धिस इज व्हॉट यू वॉन्ट. हेच तुला पाहिजे. ह्याच्यावर फोकस कर. आता जसं आपली अ, स्नेहल आहे. ती पण मला पिठापूरला भेटली. स्नेहलनी मला सांगितलं, तिला कधीपासून 11-11 नंबर दिसतोय. का दिसतोय? जेव्हा ती खूप अडचणीत होती ना, संकटात होती, खूप तिला क्लॅरिटी नव्हती, मनामध्ये त्रास होत होता जॉबच्या ठिकाणी वगैरे, वगैरे. तर त्यावेळेस तिला हे नंबर दिसायचे. का? कारण कुठेतरी तिला सांगितलं जायचं होतं, की तुझी जी मूळ इच्छा आहे, म्हणजे त्या बदलाकडं, त्या अलाइनमेंटमध्ये तू येतीयेस. तिला जेव्हा तो त्रास व्हायचा किंवा अशा गोष्टी तिला जेव्हा विचार यायचे वेगळे, त्यावेळेस ते कुठेतरी मनातलं जे आहे इच्छा, ती ब्रेन आपल्याला दाखवते ह्या नंबर्सच्या मार्फत. मग 5-5-5 नंबर दिसल्यावर मी म्हणते, की बदल दिसतो. तर बदल म्हणजे काय? मेंदू तुम्हाला सांगतो, की तुम्हाला आयुष्यात बदल पाहिजे. हे तुमच्या आतली इच्छा आहे. जेव्हा आपण म्हणतो ना, रोजचं आयुष्याचा कंटाळा आलाय, 30-30 लोकं, तेच-तेच विचार. मग जेव्हा तुम्ही विचार करता, बास यार, आता काहीतरी आयुष्यात वेगळं पाहिजे, काहीतरी बदल पाहिजे. तो तीव्र विचार जर असेल ना, तर मेंदू आपल्याला बरोबर 5-5-5 नंबरच्या वेळी सिग्नल देतो आणि आपण ते बघायला आणि ते कॅच करायला. म्हणजे काय झालं, तुमचा तो विचार परफेक्ट आहे. तो खूप तीव्र विचार आहे. आता त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणून मी सांगते, की जेव्हा-जेव्हा तुम्ही असे नंबर दिसतात, तेव्हा विचार करायचा, त्याच्या आसपास मी काय विचार करत होते? ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं, की मी हे नंबर्स दिसायच्या आसपास मी काय विचार करत होते? तर ते आत्ता ते शीतल त्यांनी जे टाकलंय ना, की 88 आणि 11-11 सारखे दिसतायत. तर 88 म्हणजे काय, की काम करत राहा. 8 नंबर हा शनीचा आहे. तर तुम्हाला स्ट्रगल आहे आत्ता, पण त्याच्यातनं तुम्हाला यश मिळेल, करत राहा. तुम्ही अलाइनमेंटमध्ये येत आहात. थोडे कष्ट पडतील आत्ता, ज्या कुठल्या ह्याच्यात आहात त्याच्यात. 11-11 म्हणजे काय, की सकारात्मक राहा. ह्याच मार्गावर जात राहा. हा तुमचा योग्य मार्ग आहे. तुम्हाला चेंज मिळेल. तुम्ही याल नक्की तुमच्या योग्य मार्गावर. तिथं कुणीतरी स्नेहल, तिथं कुणीतरी शीतल, ते ऑलरेडी त्या ब्रह्मांडात पोहोचलेल्या आहेत. जे त्यांना पाहिजे आहे. तिथं आहेत ते तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला तिथपर्यंत जायचंय आपल्या इच्छेने, पॉझिटिव्हिटीनी. म्हणून पॉझिटिव्हिटी महत्वाची. ती तुम्हाला घेऊन जाते त्या तुमच्या स्वरूपाकडं, व्हर्जनकडं, ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आणि एक मला महत्वाचं सांगायचं होतं, की एक उदाहरण मी लिहून ठेवलं होतं सगळ्यांना सांगायला. आता सेलिब्रिटीज तुम्ही बघत असाल. मोठ्या-मोठ्या सेलिब्रिटी जसं अरिजित सिंग एवढा मोठा सिंगर आहे. पण त्यांनी अचानक रिटायरमेंट घेतली आणि तो एकदमच अध्यात्म म्हणा किंवा एक साध्या लाईफमध्ये गेला. तर एवढा मोठा फेमस असलेला माणूस अचानक असं सोडून कुठल्यातरी वेगळ्याच मार्गावर जातो. त्याला काय कमी होतं? एवढं करोडोने ते कमवायचं, एवढं नाव, प्रसिद्धी एवढं होतं. विराट कोहली, अनुष्का शर्मा हे कपल पण असं आहे, की ज्यांनी एवढ्या फेमस सेलिब्रिटी असूनही ते आता साधं आयुष्य जगायला त्यांनी निर्णय घेतला. तर हे का होतं? ह्याला म्हणतात टाईमलाईन. टाईमलाईन तुमची शिफ्ट करणं आणि एकाच आयुष्यामध्ये हे सगळ्याचा अनुभव घेणं. दोन्ही रियालिटी. आता फक्त विचार करा, आज जर अरिजित सिंग किंवा विराट कोहली त्यांनी त्यांचं क्षेत्र सोडलं नसतं, तर त्या जी काही रियालिटी आहे त्याच्यामध्ये ते काम करत राहिले असते. पण अचानक त्यांनी बदल केला. पर्याय, म्हणजे निर्णय, चॉईसेस. ह्याच्यामुळे हे बदल झाले. हे ठरवून येतात, की आम्ही अध्यात्माला लागू. मग त्याच्या आधी आम्ही थोडा आनंद घेऊ प्रसिद्धीचा, पैशाचा, म्हणजे जास्त प्रसिद्धी, नाव हे कमवणं. तर हे प्रत्येकाचे सोल प्लॅन असतात, त्याप्रमाणे ते करत असतात. तिथे अचानक मग बदल होतात त्यांच्या आयुष्यामध्ये आणि ते एक साधं आयुष्य जगायला लागतात. तर आज तुम्हाला दिसेल इथून पुढे सुद्धा, की असे अनेक लोकं निर्णय घ्यायला लागतील. काही लोकं असतात, की म्हणतात आम्हाला ना छान गावाकडे कुठेतरी जाऊन राहायचंय, शहरात नाही राहायचं आम्हाला.
पण त्यांच्या मनात काय येतं, अरे पण गावाकडे गेलं तर काही जॉब नाही, किती त्रास आहे. हे काय झाले त्याच्यातले प्रॉब्लेम. पुढे जाऊन काय होतं हळूहळू, त्यांचं शहरामध्ये काहीच चांगलं होत नाही. खूप त्रास होतो, खूप स्ट्रगल. मग शेवटी ते काय करतात, गावाकडे जातात. मग जे मधला काळ आहे, एक 7-8 वर्ष आपण असं समजू, खूप ते शहरात धक्के खात राहतात. पण नंतर पुन्हा जाऊन गावाकडे सेटल होतात. मग हे जे 8 वर्षाचा डिले, उशीर जो झाला, हा त्यांच्याच आत्म्याने निर्णय घेतला ना. मग ते त्यांना गावाकडे जायचंच होतं, तर सुरुवातीला जर गेले असते, तर हा सगळा त्रास वाचला असता. ह्याच्या उलट पण असतं. काही लोकांना गावात राहायचं असतं, पण त्यांना शहरात यावं लागतं. तर हे प्रत्येकाच्या पाथ, निर्णय, त्यांचे मार्ग वेगवेगळे, ह्या सगळ्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याला काय विचार करायचा? मी 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, किंवा मी अशी स्वतःला, आता एका ताईंनी टाकलं की मला राग खूप येतो, चिडचिड खूप होते. तुम्ही नवीन आहात असं वाटतंय मला ग्रुपमध्ये. होईल ह्या गोष्टी हळूहळू. आता समजा मला राग खूप येतोय, समजा, आणि मला बदलायचंय स्वतःला. तर मी काय करेन, आत्ता माझ्या या रियालिटीमध्ये, वास्तवामध्ये, त्या माझ्या व्हर्जनला आठवेन, त्या स्वरूपाला, जी अतिशय शांत आहे. कुणावर चिडचिड करत नाही. घरामध्ये काही झालं, भांडणं झाली किंवा काय झालं, तर पहिल्यांदा थोडी थांबते. मोठा श्वास घेते. आणि मग त्याच्यावर थोडी सुरू करते बोलायला. म्हणजे तुम्ही डोळे बंद करा आणि व्हिज्युअलाइज करा स्वतःचं ते स्वरूप, की जे अगदी शांत आहे. मला गाणं शिकायचंय. डोळे बंद करा. स्वतःचं ते स्वरूप आठवा, की ज्या स्वरूपामध्ये मी खूप छान गाणं म्हणते. ठीक आहे? आणि हे जितकं तुम्ही करत जाल ना, तुम्ही ते व्हर्जन बनायला लागाल. समजतं? तुम्हाला वाट बघायची नाही, की मी कधी तर राग सोडून मी कधी आता शांत. कसं बनणार तुम्ही? एकतर अफर्मेशन, तुम्ही जे शब्द बदलले की विचार बदलतात. आणि दुसरं म्हणजे हे तुम्ही स्वतः फील करायला लागा, की माझ्या घरामध्ये मी जेव्हा चिडचिड करते, रागराग करते, त्या प्रसंगी मी शांत असेन समजा, तर कसं असेल माझं ते रूप? आठवा ते रूप, तो अवतार, तो आठवा आपल्या स्वतःचाच. ह्याला म्हणतात की टाइमलाईन शिफ्ट करणं. ना की तुम्ही तिथं कुठं जायचंय. तुम्ही स्वतः ते आत्ता ह्या ठिकाणी प्रेझेंट मोमेंटला बनायचं, तो विचार करायचा. मला करोडपती व्हायचंय, तर करोडपती असल्यानंतर मी कशी असेल? माझे ड्रेस कसे असतील? किंवा माझं लाईफस्टाईल कसं असेल? माझ्याकडे गाडी, हे ते जे काही आपले भौतिक सुखांच्या आपल्या इच्छा आहेत, त्या सगळ्या तुम्ही आत्ता आठवायला लागायचं, म्हणजे फील करायला लागायचं त्या गोष्टी. आणि ह्यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे तुम्ही ऐकताय. इतकं सोपं आहे ते. फक्त आपल्याला त्याच्यासाठी शुद्ध इच्छा पाहिजे. म्हणजे जर तुमच्या प्लॅनमध्ये नेता बनणं नाहीये, पॉलिटिशियन, आणि तुम्ही जर खूप विचार करताय मला प्राईम मिनिस्टर बनायचंय, पण तुमच्यासाठी तो योग्य पाथच नाहीये. तुम्हाला जे धडे तिथं घ्यायचेत, ते त्या पाथवर नाहीयेत. तर अशा वेळी मात्र ती इच्छा पूर्ण व्हायला त्रास होतो. जरी तुम्ही तिथे गेला, तर सगळं तुम्हाला अडचणीच अडचणी, खूप त्रास, की तुम्ही ते सोडून रडत परत येणार. त्यापेक्षा अशी इच्छा की जी मला खरोखर आतून आहे, ती समजून घ्यायची. कारण ती तुमची जी इनर कॉलिंग आहे ना, तीच तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर घेऊन जाते. समजतंय? तर म्हणून आपल्या आतले जे विचार आहेत ना, शुद्ध विचार, शुद्ध इच्छा, त्या कधीही डावलायच्या नाही. त्या लिहून घ्यायच्या कागदावर, जेव्हा आपल्याला येतात. आणि ते कधी येतात? ध्यानाला बसल्यावर. जेव्हा आपण शांत असतो, रिलॅक्स असतो, तेव्हा मला विचार करायचा, मला काय पाहिजे माझ्या आयुष्यात? ती क्लॅरिटी येत जाते आणि मग आपल्याला कळतं, मला मॅनेजर व्हायचंय 5 वर्षात, किंवा पुढच्या वर्षी मला मॅनेजर, मला प्रमोशन पाहिजे. तुम्ही ते प्रमोशन मिळाल्याप्रमाणे वागायला लागा आणि मग मला रिझल्ट सांगा. आणि हा, रिझल्टला पण अडकून बसायचं नाही, की कधी होणार, कधी होणार. तुम्ही फक्त फील करा आणि सोडून द्या. जसं आपण नेहमी संकल्प ध्यान करतो. तर आजचं संकल्प ध्यानाचाच हा टॉपिक होता. मला वाटतं म्हणूनच मला हे सांगण्यासाठी आलं. आणि जितकं आपण ध्यान करतो, तितक्या ह्या गोष्टींची क्लॅरिटी असणं, आपल्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणं, हेही गरजेचं आहे. म्हणून मला आज हे सांगण्याचा एक संदेश आला. ह्यावर अजून आपण जेव्हा आपण हळूहळू एक 10 मिनिटं रोजचं जे शेअरिंग असतं, त्यात काही गोष्टी मी सांगेन. पण आज थोड्या वेळ तुम्ही ध्यान करा नक्की आणि या गोष्टींचा विचार करा. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. थँक यू सो मच.